महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशातील तसेच परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचे स्थळ हे मानण्यात आलेले आहे. कारण महाराजांचा निवास हा जास्त काळ अक्कलकोट आणि गाणगापूर येथे झालेला आहे. तर वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. तसेच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातून पुन्हा उभे राहण्यासाठी प्रेरणा मिळत असते. अक्कलकोटमध्ये खूप काळ वास्तव्य असलेले श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री भगवान दत्तात्रेयांचे हे तिसरे पूर्ण अवतार मानण्यात आलेले आहे. तर गाणगापूरचे हे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झालेले आहे. महाराजांनी म्हणजेच स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये 22 वर्ष वास्तव्य केल्याने हे अगदी तीर्थक्षेत्र मानण्यात आलेले आहे. तर त्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी हे 6 मे 2024 या दिवशी असणार आहे. तर या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही 30 एप्रिलपासून ते 6 मेपर्यंत गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकता. अत्यंत विशेष असा महत्त्वाचा दिवस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, प्रकट दिनानंतर जी काही येतं ते पुण्यतिथी. तर पुण्यतिथी, प्रकट दिन आणि दत्त जयंती या पवित्र अशा काळामध्ये गुरुचरित्र पारायणाला खूप असे महत्त्व आहे. तुम्ही एरवीही कधीही करू शकता, पण या 3 वेळेला तुम्ही केले तर अत्यंत म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल होण्यास सुरुवात होते. मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. तर या पारायणाची सुरुवात तुम्ही अगदी घरात बसूनही करू शकता किंवा मंदिरात जाऊनही करू शकता. मंदिरात केले तर 100 पटीने पुण्य मिळते, पण ते जर आपण घरात केले तर थोडं कमी मिळतं. पण कमी तर कमी, पण जर आपल्याला वेळ असेल किंवा मुलं लहान असतील तर आपण घरातूनही करू शकतो. असं नाही की मंदिरातच गेलं पाहिजे. फक्त आपली भक्ती ही निस्सीम पाहिजे आणि जो काही भोळा भक्त असतो तो देवाला पावत असतो. कारण जी काही आपण भोळी सेवा करत असतो, आपल्याला होईल तशी का होईना, पण मनातून जर सेवा केले, कोणाचं वाईट होऊ नये असे मनात विचार आणले तर ही भक्ती देवाला अगदी आवडते. तुम्ही खूप काही नाही केलं तरी गुरुचरित्र पारायण एकदा वाचलात तर तुमच्या जीवनात बदल होण्यास सुरुवात होईल. जे काही आपल्या मागे संकटे, अडचणी असतात त्याचे हे रूपांतर आपल्या सुखामध्ये होईल. तुम्ही एकदा पारायण नक्की करून बघा. असे म्हणतात की जीवनात येऊन एकदा तरी गुरुचरित्र पारायण वाचावे आणि गुरु असेल तर आपल्याला मोक्ष मिळतो, हेही तुम्हाला माहिती आहे. गुरुविना काहीच नाही आहे. तर गुरु या सेवेसोबतच आपल्याला जिथे कुठे आपल्या घराजवळ मठ आहे त्या मठामध्ये जाऊन महाप्रसाद तर असतो तिथे. म्हणजे प्रकट दिन, दत्त जयंती आणि पुण्यतिथी गुरुवार रविवार या दिवशी महाप्रसाद म्हणजेच भंडारा असतो. भरपूर असे भक्त लांबून लांबून येतात दर्शनासाठी. तर ते अगदी महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत. तर या महाप्रसादामध्ये आपलाही थोडासा सहभाग होऊ द्यायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला पैसे देणं नाही झालं तरी चालेल, पण आपल्या घरातील जे काही धान्य आहे, डाळ तांदूळ गहू, ते आपण मठात नेऊन द्यायचे. आपण असेही घरात जेवू घालणं होत नाही, तर या निमित्ताने आपल्या हातून एक थोडेसे पुण्य सत्कर्म होतं. हा छोटासा खारीचा वाटा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यायचं आहे. त्या निमित्ताने का होईना आपण कुठे दानधर्म करत नाही, पण या निमित्ताने सत्कर्म घडते.